नमस्ते, अरुणाच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी पालकच्या पुऱ्या करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य, हे पालक निवडून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले 3-4 पाण्याने। हे पालक आता चिरून घेतलेले आहे बारीक, मिक्सरमध्ये घालूया। यामध्ये 2 मिरच्या घेतलेल्या आहे कमी तिखट असलेल्या, एक कांदा घालूया, थोडे अद्रकचे तुकडे आणि थोडा लसूण। हे आता जाडसर वाटून घ्यायची आहे। ही पालकची आता प्युरी वाटून तयार आहे। आणि ही कणिक आहे, गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये हे जिरे 1 चमचा, धने पावडर, तिखट 1 चमचा, कोथिंबीर, ओवा घेतलेला आहे थोडा, तीळ घेतलेले आहे 1.5 चमचा। हे सर्व आता यामध्ये घालूया। मी थोडे स्पायसी बनवणार आहे पुऱ्या, म्हणून तिखट घातलेले आहे, नाहीतर मी हिरवी मिरची वापरलेली आहे आधी। तर आपण आपल्या चवीनुसार तिखट घेऊ शकता आणि मीठ आपापल्या चवीनुसार। मोहनासाठी तेल घेत आहे, जवळपास 1.5 चमचा तेल घेतलेले आहे। आता हे सर्व छान मिक्स करूया। यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे, पालकची प्युरी घालणार आहोत। आता हे छान एकजीव करून घेऊया। आता हा पालक पुरीचा गोळा भिजून तयार आहे, थोडा वेळ झाकून ठेवूया आणि नंतर याच्या पुऱ्या लाटून आपण तळून घेऊया। छान असा मोठा गोळा घेतलेला आहे। आता याची पोळी लाटून घेऊया। अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि अशा वाटीच्या आकारात छोट्या छोट्या पुऱ्या कापून घेऊया। ही पद्धत सोपी जाते एक पुरी लाटल्यापेक्षा। तेल तापलेले यामध्ये सोडूया। जास्त जाड पण लाटल्या नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम अशा लाटलेल्या आहेत। अशा प्रकारे तळून घ्यायचं सर्व पुऱ्या। छान तांबूस रंग आलेला आहे, काढून घेऊया। मी थोड्या कुरकुरीतच तळणार आहे। आपल्याला नरम लागत असेल तर आपण थोड्या लवकर काढून घ्यायचे। तेल झारून घ्यायचे छान। ह्या पुऱ्या बरेच दिवस टिकते आणि प्रवासात सुद्धा नेऊ शकतो। अशा प्रकारे तळल्या तर, कुरकुरीत होतपर्यंत तळल्या तर प्रवासात सुद्धा नेता येते। पालक पुरी आता खाण्यासाठी तयार आहे। ही चटणी, दही, ताक कशाही सोबत खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉस, लोणचे आणि नुसती सुद्धा छान वाटते। तर नाश्ता किंवा जेवणात कशाहीसाठी करणारी रेसिपी आहे ही, करून बघा आणि कशी वाटली तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।